देखील पाहावं लागेल। तर मुंबई, पुणे, पनवेल, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया, मुंबई, पुणे, पनवेल, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी भाजपनं आघाडी घेतलेली आहे। या सगळ्या कलांमध्ये आतापर्यंत 5 महानगरपालिकांमध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे। महत्त्वाच्या या सगळ्या महानगरपालिका मुंबई, पुणे, पनवेल, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर। तर भाजप आणि शिंदे आता अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल। या ठिकाणी 45 जागांवर भाजप आणि शिंदे, ठाकरे बंधू 25 जागांवर, राष्ट्रवादी 1 जागेवर आणि काँग्रेस आणि वंचित 7 जागांवर आघाडीवर आहे। तर मुंबईतलं हे चित्र आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया। भाजप 35 जागांवर आघाडीवर, शिवसेना 13 जागांवर आघाडीवर। महायुतीमध्ये ठाकरेंकडनं आतापर्यंतचे कल झाले तर महायुती आणि ठाकरेंमध्ये 20 जागांचं आता सध्या अंतर पाहायला मिळतं। महायुती आणि ठाकरेहून 20 जागांवर पुढे आहे। काँग्रेसचे 6 उमेदवार या ठिकाणी पुढे आहेत। तर महायुती ही ठाकरेंपेक्षा 20 जागांहून पुढे आहे, म्हणजे आता अर्धशतकाच्या जवळपास त्या ठिकाणी महायुती पोहोचलेली आहे कलांमध्ये। तर पुण्यामध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली आहे। 32 जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी 14, शिवसेना 2 आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर। तर पुण्यामध्ये भाजपची मोठी मुसंडी आहे। 32 जागांवर आघाडी पुण्यात भाजपनं घेतलेली आहे। पाठोपाठ राष्ट्रवादी 14, शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे। तर हे चित्र बघी आलेली आहे। भाजप 32 जागांवर आघाडीवर, शिवसेना 2, तर एकत्रितपणे लढणारे ठाकरे बंधू आणि काँग्रेस या ठिकाणी 2 जागांवर, राष्ट्रवादी 14 जागांवर आघाडीवर आहे।